फडणवीसांना लोळवल्याशिवाय मराठे मागे हटणार नाहीत असं जरांगे पाटलांनी म्हटलं। सत्तेवर बसून गरीब मराठ्यांना विरोध करतात असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। बघून घेणार ठोकणार अशी जरांगे भाषा वापरतात असं राजेंद्र राऊतांनी म्हटलंय। जरांगे आणि राजेंद्र राऊतांमध्ये वाद कशावरून? फुंकलो असतो तरी उदयनराजे पडले असते असं वक्तव्य जरांगेंनी केल्याचं राजेंद्र राऊत म्हणाले होते। राजेंद्र राऊतांच्या तोंडी फडणवीसांची भाषा, राजेंद्र राऊतांनी केलेल्या आरोपानंतर जरांगेंचं प्रत्युत्तर। ओबीसीतून आरक्षण देऊ असं मवियाकडून लिहून आणा, राजेंद्र राऊतांचं जरांगेंना आव्हान। ओबीसीतून आरक्षण देण्यास तयार असं फडणवीसांकडून लिहून आणा, जरांगेंचं प्रति आव्हान। राजेंद्र राऊत माझ्याकडे दिलीप सोपल यांचं गाऱ्हाणं घेऊन आले होते असा दावा जरांगेंनी केला। राजेंद्र राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार, त्यापेक्षा दिलीप सोपल बरा असं जरांगेंनी म्हटलं। सोपलचा विरोध 5वीला पुजलेला, मी का त्यांचं गाऱ्हाणं गाऊ, राऊतांचं प्रत्युत्तर। मनोज जरांगे यांचं आंदोलन रोहित पवार हाताळतात, राजेंद्र राऊतांचा आरोप। आज तुम्ही सत्तेवर बसलात तर त्या सत्तेचा उपयोग माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात तुम्ही करायला लागलात। मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्याच विरोधात उभा केलेत। गरीब मराठ्यांना आरक्षण मागितलंय, ते देण्याऐवजी तुम्ही षड्यंत्र करायला लागलात। तुम्ही काहीही केलं, फडणवीस साहेब, मराठा तुम्हाला हटत नसतो, तुमची पाठ पुरवणार, तुम्हाला लोळल्याशिवाय मराठा आता मागे हटत नाही। आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे देश चालला पाहिजे। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ना, त्या संविधानामध्ये काय कायदा, कानून, वकील, कोर्ट, कचेरी, काय चुकलं असेल तर आपली मागणी पूर्ण होत नसेल तर आपण न्यायालयात जावं, वकील द्यावे, तिथनं हिअरिंग करावं, निकाल घ्यावा, ही आपल्या देशाची लोकशाहीची परंपरा आहे। मग ही सोडून बघतो, ठेवतो, पाडतो, हाणतो, मारतो, पिटितो, काय म्हणजे आता हे कसं काय होणार आहे सांगा ना तुम्ही। 23/9 मी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर शिवसृष्टी येथे सकाळी रोज 10 ते 5 मी ठिय्या आंदोलन करणार।